आपल्याला बाल शिवाजी पाहायला मिळतात। एक होते राजे शिवाजी, ज्यांना भीती नव्हती कोणाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती माता जिजाऊंची आणि आमच्या सगळ्या शिवभक्तांची। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन आपला जीवन विलग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय, कारण आता आहे शिवजयंती आणि शिवजयंतीची ही मिरवणूक जीवन विलग तर्फे पाहताय। आता थोड्या वेळातच आपण आपली जी ज्योत आणली होती रायगडातून, ज्या शिवभक्तांनी आपल्या श्रीवर्धनकरांनी ती पाहिलत, आणि आता थोड्या वेळातच ही मिरवणूक आपले जे अध्यक्ष आहेत भाऊ चौले यांच्या निवासस्थानातून, म्हणजेच आपलं हे मधला दांडा आहे राधाकृष्ण मंदिरातून, ही शिवज्योत आपल्या पूर्ण पंचक्रोशीत म्हणजे श्रीवर्धनमध्ये फिरणार आहे। ती आपण भव्य मिरवणूक पाहणार आहोत। चला आता या मिरवणुकीमध्ये आपण सहभागी होऊया। चला सर्वजण या मिरवणुकीसाठी सज्ज असलेले सगळे शिवभक्त आपले भाविक या ठिकाणी पाहायला मिळतात। बँजोच्या या तालावर आपण आता ही मिरवणूक आहोत। सर्व आपले शिवभक्त बाल शिवाजी पाहायला मिळतात। हे जे बाल शिवाजी आहेत जे आता मिरवणुकीमध्ये सामील होणार आहेत। नवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ही भव्य मिरवणूक आता थोड्या वेळातच निघालेली आहे आणि ही मिरवणूक निघत आत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आलेलो आहे। आणि आपल्या बॅक साईडला बघत असाल आपल्या मराठमोळ्या शिवभक्त ज्या आपल्या श्रीवर्धनच्या महिला नऊवारी साडीमध्ये काष्टी मराठमोळ्या पोशाखात उभ्या असलेल्या पाहायला मिळतात। आत्ता थोड्या वेळातच या लेझिम पथकाने आपली ही मिरवणूक सुरुवात करणार आहेत। आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्या शिवभक्त महिला या ठिकाणी उपस्थित आणि आता या मिरवणुकीत सामील होणार आहेत। लेझिम पथक सुद्धा आता सामील होणार आहे महिलांचं, जे आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी सर्व आपल्या शिवभक्त महिला नऊवारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या छोट्या शिवभक्त सुद्धा या ठिकाणी आता लेझिम पथकामध्ये सामील होणार आहेत। या सर्वजण आणि आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आमच्या ठाकूराजी, या बघा ज्या आपल्या शैलेशजी ठाकूर आहेत यांच्या मातोश्री आणि त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आता थोड्या वेळातच या महिला सुद्धा आपल्या या मिरवणुकीमध्ये सामील होणार आहेत। आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आहोत आणि ही भव्य मिरवणूक श्रीवर्धनमध्ये भव्य मिरवणूक शिवछत्रपतींची ही मिरवणूक 2023ची आज आपल्याला पाहायला मिळते। तालावर आणि ढोलांच्या या गजरात आता ही मिरवणूक आपल्या छत्रपती शिवरायांची ही मिरवणूक आता पुढे पुढे आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये म्हणजे शिवाजी चौकात जाणार आहे। आणि या ठिकाणी आपले सर्व शिवभक्त आणि ज्यांना प्रेरणा घेऊन मी आपला जीवन चॅनल जो चालू केला आहे आमचे मयुरेश मयेकर जय गणेश स्पोर्ट्सचे हे यांचा जो चॅनल आहे हा जय गणेश स्पोर्ट्स आहे आणि यांना बघून आणि आम्ही स्ट्रगलरचे दर्पण जाधव यांना बघून मी हा चॅनल चालू केला आपला जीवन। आणि या ठिकाणी आपले जे सगळे शिवभक्त आहे यांना सुद्धा काहीतरी म्हणायचं आहे। मयुरेश काय म्हणायचं आहे आपल्याला? खूप मेहनत करून हा चॅनल मोठा झाला आहे तर आपला सहकार्य देखील पाहिजे कारण खूप मेहनत करायला लागते कारण चौकात जाऊन हे व्हिडिओ करत असतात। काही लोक हसत देखील असतात पण आता 2000 सबस्क्रायबर झालेले आहेत तर याच्या पुढचे देखील सबस्क्रायबर वाढत गेले पाहिजे। तर नक्कीच खूप प्रयत्न करतायत आपले काका तर सगळ्यांनी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। खूप स्ट्रगल करून इथपर्यंत आले आहेत तर नक्कीच आपण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे। सगळ्या गोष्टी बोलून होत नाही तर करावे लागतात ते काकांनी केलेत तर त्यांना आपण सपोर्ट करूया। धन्यवाद सगळ्यांना। आपल्याला सगळ्यांनी सांगितलं हे सगळे आपले मित्र आहेत आणि ज्यांना म्हणजे बघून मी आता आपला जीवन चॅनल चालू केला आणि ते आपले मयुरेश यांनी सुद्धा सांगितलं हा स्ट्रगल असतो। म्हणजे तुम्हाला माहिती असेल की यूट्यूबर तुम्हाला फक्त घरी बसून तुम्ही व्हिडिओ बघता पण त्यामागे भरपूर स्ट्रगल असतो आणि ते स्ट्रगल सगळे यूट्यूबर करत असतात। तसं मयुरेश करतोय श्रीवर्धनमधला दर्पण करतोय आणि सगळे तुम्ही जे यूट्यूबर आहेत ते स्ट्रगल करत असतात आणि त्या माध्यमातून आपल्याला हा व्हिडिओ पाहायला मिळतो घर बसल्या पाहायला मिळतो। तर नक्कीच तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा। तर आता मिरवणूक येत आहेत पुढे पुढे आणि चला आपण आता मिरवणुकीमध्ये सामील होऊया। छत्रपती शिवरायांची ही भव्य मिरवणूक आता पुढे पुढे सरकत आपल्या आई सोमजाईच्या मंदिराजवळ आलेली आहे। या ठिकाणी शिवरुद्र अकॅडमीचं एक प्रात्यक्षिक असणार आहे जे आपल्याला थोड्या वेळातच पाहायला मिळेल। पण या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आपले जे रक्षक आपले पोलीस सहकारीसुद्धा आपल्याला सहकार्य करतात। या ठिकाणी आपली ड्युटी बजावताना आपले जे सहकारी आहेत पोलीस ते सुद्धा आपल्याला या शिवजयंती निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात। मिरवणूक आता हळूहळू ही लेझिमच्या तालावर आता आई सोमजादेवीच्या प्रांगणात प्रवेश केलेला आहे। या मिरवणुकीने हे जे आपल्याला पाहायला मिळतात
शिवरुद्र अकॅडमीचे सगळे सदस्य आता थोड्या वेळातच मल्लखांब सुद्धा करणार आहेत आणि जे शिवकालीन शस्त्र आहेत त्या शस्त्रांचा वापर कसा करायचा ते सुद्धा चालून दाखवणार आहेत आपल्याला। हे सगळे आता शिवरुद्र अकॅडमीचे सदस्य आणि यांना जे प्रशिक्षण देणारे आपले शैलेशजी ठाकूर जे आपल्याला पाहायला मिळतात। ही सर्व मेहनत शैलेश ठाकूर हे दररोज या आपल्या शिवरुद्र अकॅडमीतर्फे घेत असतात। आई समजादेवीच्या प्रांगणात हे सगळे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल। राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा मासाहेब जिजाऊ साहेबांचा मासाहेब जिजाऊ साहेबांचा महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान श्रेष्ठित न्यायालंकार मंडित शस्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर यशवंत निधिवंत कीर्तिवंत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावधौस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक गोब्राह्मण प्रतिपालक श्री राजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा। सर्व शिवकालीन शस्त्र चालवताना आपल्याला शिवरुद्र अकॅडमीचे सर्व सदस्य पाहायला मिळतात। शस्त्र जे चालवतात यांना सुद्धा शास्त्र आहे, शास्त्राप्रमाणे हे शस्त्र सर्व चालवले जातात। आपल्याला माहिती असेल की शिवकालीन हे सर्व शस्त्र आहेत जे शिवरुद्र अकॅडमीचे सर्व सभासद या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिक करताना पाहायला मिळतात। तारा की वीर हरा
प्रात्यक्षिकं शिवरुद्र अकॅडमीने जी प्रात्यक्षिकं दाखवली, शिवकालीन शस्त्र कसे चालवायचे यांचं सर्व प्रात्यक्षिकं आपण पाहिलं। शैलेशजी ठाकूर, आता आपण हे सगळे शिवरुद्र अकॅडमीचे सगळे सदस्य आणि आपले शैलेशजी ठाकूर जे प्रशिक्षक आहेत शिवरुद्र अकॅडमीचे, हे जे दररोज मेहनत करून या सगळ्यांना घडवत असतात, शिवकालीन शस्त्र कसे चालवायचे त्यांचं सगळं प्रात्यक्षिक हे या मुलांना शिकवतात। ते सगळं आपण पाहिलं जाता आणि आता आपली ही जी मिरवणूक आहे ही हळूहळू शिवाजी चौकाकडे जात आहे। आपण आता सर्वजण या मिरवणुकीमध्ये सामील होते। आमचे पत्रकार बंधू पुन्हा एकदा संतोषजी आपल्याला पाहायला मिळतात। चला आपण आता मिरवणुकीमध्ये सामील होऊया। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आई सौंदादेवीच्या प्रांगणातून आता ही मिरवणूक पुढे पुढे आता शिवाजी चौकामध्ये आलेली आहे। छत्रपती शिवाजी चौकामध्ये आता या ठिकाणी मिरवणूक येऊन थांबलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या चरणांचं दर्शन होतंय आणि या ठिकाणी आपण शिवछत्रपतींच्या चरणाजवळ नतमस्तक होऊन मानाचा मुद्रा करून पुन्हा एकदा शिवछत्रपतींचं आपल्याला दर्शन होतंय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवरायांची ही भव्य मिरवणूक आज श्रीवर्धन शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। ही भव्य मिरवणूक या ठिकाणी भव्य जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शुभप्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आहेत। शिवाजी महाराज की यानंतर आपण सर्वजण पाहतोय छत्रपती शिवरायांची ही मिरवणूक शिवाजी चौकातून आता पूर्ण बाजारपेठेमध्ये आपण छत्रपती शिवरायांचं आता दर्शन करतोय। पण या ठिकाणी आपल्याला शिवजयंती महोत्सवाचे जे सदस्य आहेत प्रीतमजी श्रीवर्धनकर आणि त्यांच्या सौभाग्यवती आता या ठिकाणी महाराजांचं दर्शन करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला। आपण सर्वजण पाहतोय ही छत्रपती शिवरायांची भव्य मिरवणूक। आज तिथीप्रमाणे शिवजयंतीचा सुद्धा मशालीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात आपला आणि आता ही भव्य मिरवणूक आता शिवछत्रपती चौकातून आता बाजारपेठेमार्गे चाललेली आहे आणि जय भवानी जय शिवाजीच्या नाऱ्यामध्ये आता ही मिरवणूक पुढे पुढे जात आहे। चला ही भव्य मिरवणूक तुम्ही पाहिलात आता आणि तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही जरूर कळवा। जाता आता एवढंच सांगतो, जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।